सिंधुदुर्गातील भोगवे पर्यटन स्थळी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते। हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी भोगवेमध्ये दाखल झाले। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांमध्ये सध्या उत्साह दिसून येतोय। याचा आढावा घेत पर्यटकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत। मालवण असेल, देवबाग, तारकर्ली या व्यतिरिक्त वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे किनारी सुद्धा आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत। शाळांना सुट्ट्या आहेत, क्रिसमस आता काही दिवसांपूर्वी झाला, तर नवीन वर्ष 31 डिसेंबरला सुद्धा पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत। भोगवे किनारी हे वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे असा हा जो किनारा आहे तो ब्लू फ्लॅग मानांकन याला देण्यात आलेला आहे। देशातील सर्वात स्वच्छ समुद्र किनारा अशी याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते। येथे मोठ्या प्रमाणात आता पाहिलं असेल तर संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त झाला असून पाहिलं असेल तर एकंदरीत वॉटर स्पोर्ट्सची सुद्धा मजा मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत। जी सिंधुदुर्गातली प्रमुख खाडी आहे कर्ली खाडी आणि अरबी समुद्राचा संगम, हा संगम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात। इथे पाहिलं तर स्नॉर्कलिंग असेल, त्यानंतर अनेक प्रकारचे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्याचा आनंद पर्यटक घेतात। तसेच या व्यतिरिक्त भोगवे गावची जी विशेष खासियत आहे ती आंबा काजूसाठी तसेच मालवणी जेवणासाठी सुद्धा इथले जे पर्यटक येतात त्याचा आस्वाद घेतात। आणि एकंदरीत पाहिलं असेल तर 31 डिसेंबर हा उद्या होतोय साजरा, 1 ते 2 दिवसांत होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गोवा व्यतिरिक्त सिंधुदुर्गात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। इथे येऊन इतकं छान आणि प्रसन्न वाटत आहे। बीचही सुंदर आहे, हॅपनिंग आहे, लहान मुलं अगदी सेफली खेळतात, लोक सेल्फीज काढतायत, तुम्ही बघू शकता। आणि सुंदर तर काय बोलूच म्हणजे त्याला काही उदाहरणच नाही देण्यासारखं, इतकं सुंदर आहे। आणि मला तर खूप सारे लाईक वॉटर स्पोर्ट्स पण दिसतात। म्हणजे जर लोक इकडे येत आहेत तर प्लीज ही जागा तुम्ही एक्सप्लोर करा आणि जास्तीत जास्त क्लीन ठेवायचा प्रयत्न करा, खराब करू नका। याची सुंदरता तशीच मेंटेन ठेवा। खरंच सर्वात स्वच्छ समुद्र किनारा म्हणजे भोगवे समुद्र किनारा। जे पण वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जेवढे पण कोकणचे आपल्या समुद्र किनारे आहेत, वन ऑफ द क्लीनेस्ट समुद्र किनारा हा आहे। आणि हा व्हाईट बीच सँड आहे। वेंगुर्ला आणि त्याचे बाजूचे जेवढे पण ठिकाण आहेत ते कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वच्छ जागेंपैकी एक आहेत आणि क्लीनेस्ट सिटी पण म्हणू शकतो आपण आणि क्लीनेस्ट समुद्र किनारे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।